पप्पा, हा बेटा. तुम्ही मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पहिला पुतळा कुठे बांधला, कुणी बांधला याबद्दल तर तुम्ही मला सांगितलं, पण मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा कुणी बांधला, कुठे बांधला आणि त्याबद्दल तुम्ही काही सांगा ना. ओके बेटा. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यामध्ये सगळ्या जगातला पहिला पुतळा पुण्यामध्ये बसवला गेला. पण तुला एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना आपण महाराष्ट्राचं कुलदैवत मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये होण्यासाठी 11 वर्ष संघर्ष करावा लागला. याचं कारण माहितीये बेटा तुला? असं म्हटलं जायचं की टिळकांची ही पुण्यभूमी आहे, म्हणजे पुणे हे टिळकांचं आहे. पुणे शहराच्या उभारणीसाठी राजमाता जिजाऊंचं प्रचंड मोठं योगदान होतं, किंबहुना पुणे शहराचा विकासच त्यांनी केला. त्याच पुण्यामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा होता तेव्हा राजर्षी शाहू महाराजांची ही संकल्पना होती. त्यांनी हे जे स्वप्न पाहिलं होतं, तुला तारीखच सांगायची बेटा, तर 1917 मध्ये पहिली बैठक शाहू महाराजांनी पुण्यामध्ये घेतली. पण पुण्यातल्या सनातनी ब्राह्मणांनी, म्हणजे त्या काळातले जे सनातनी ब्राह्मण होते त्या ब्राह्मणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला इतका विरोध केला की पुण्यामध्ये कशासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे, तुम्ही हवा तर तुम्ही कोल्हापूरला बांधा. त्याच्यावरून संघर्ष इतका पेटला बेटा की राजर्षी शाहू महाराजांच्या हयातीमध्ये हा पुतळा झाला नाही, तर राजाराम महाराजांच्या काळामध्ये हा पुतळा झाला. आणि जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा तुझ्या माहितीसाठी सांगतो बेटा, याच सनातनी ब्राह्मणांनी, हा इतिहास आपल्याला माहित नाही की जेव्हा भूमिपूजन झालं तेव्हा प्रचंड मोर्चा या भूमिपूजनाच्या विरोधामध्ये काढला गेला, काळे झेंडे लावले गेले. आणि इतकंच नाही बेटा, तर इतिहासामध्ये तुला असं दिसेल की काळ्या रांगोळ्या काढून काळे झेंडे लावून घरावर या प्रकाराचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा विरोध तत्कालीन लोकांनी केला. आणि तुला हे पण गोष्ट सांगतो की जेव्हा मग छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेव्हा उभं करायचा तेव्हा जे ग्रहस्थ होते दोघांवर ती जबाबदारी सोपवली. एक होते नानासाहेब करमरकर आणि दुसरे होते गणपतराव म्हात्रे, राव बहादूर. या करमरकरांनी हा पुतळा तयार केला आणि प्रचंड परिश्रम, म्हणजे इंग्रजांनी हा पुतळा उभा करावा म्हणून प्रचंड परिश्रम घेतले आणि हा पुतळा शिवाजीनगर जे आजचं आहे त्या काळातलं जे भांबुर्डी म्हटलं जायचं त्या ठिकाणी हा पुतळा उभा राहिला. आणि या पुतळ्याला आज सबंध भारतातून लोक बघायला येतात. लक्षात आलं बेटा तुझ्या पहिल्या पुतळ्याचा 11 वर्षाचा संघर्ष.